ती काही येळ झाली हो यायची. किती वाजलं बघा. आणि शीतल कुठे आहे? अगं आई, ताई नाही आली अजून. काय आलीच नाही म्हणजे? रेल्वे आली तिची, पण ती आलीच नाही. काल निघाल्यापासून फोन नाही काय बी नाही. अरे देवा, विठ्ठला पांडुरंगा. हो मग आम्हाला पण सांगायचं की तसं. आम्हाला वाटलं तुम्ही तिच्या बरोबर त्यांच्याच घरी गेलाय वाटतं. आम्हालाच काय कळाना झालंय, तर तुम्हाला तरी कधी सांगणार. मला कसं तरी सुचलंय. अक्का शांत व्हा तुम्ही. तर एखादा फोन तरी करायचा. अहो पण मी म्हणते जाता येता एखाद्याचा मोबाईल घेऊन कळवायचं तरी कसं माणसानं. अक्का, तुम्ही आता तिच्यावर कशाला चिडताय? नाहीतर काय, सारखं काय तर डोक्याला ताप करून ठेवती ही पोरगी. तर मी म्हणत होते एवढ्या लांब त्या आसामला एकटीला पाठवायचं कसं म्हणून. और राहुल आहे की तिच्या बरोबर? अगं तिचा तरी कुठं लागतोय कॉन्टॅक्ट. अरे देवा, आता काय करायचं बाई. हे असं करता तुम्ही, म्हणूनच तुम्हाला काय सांगत नव्हतो. आपली पोरगी मशानी आहे, येईल ती. येईल काय? येणारच आहे ती. मी आता जाऊन जपाला बसते. हो येईल हो, पण ती असतं तर घरच्या जीवाला घोर लागत त्याचं काय. मी समाधानकडे जाऊन येतो. कुणाला तरी मुंबईला पाठवायचं चाललंय त्यांच्या. ना मग अशी तुम्ही न खाता गेला. आता तर 2 घास खाऊन जावा. अहो राहू दे, मोरली तिकडं. मला काय नको खायला. अगं जीजे असं काय म्हणते, 2 घास तरी खाऊन घे. तुला परत गोळ्या घ्यायच्यात म्हणून म्हणते ना मी. तुला खायचं असलं तर खा बाई, पण शिकल्याशिवाय मी एक घास बी नाही खाणार. लई हे कठाई बाई म्हातारी, अजिबात नाही ऐकायची. जेडे, आज्याचा काय फोन आला का ग? त्यानं काय खाल्लं का? माहित नाही, पप्पांना केलं असेल त्यांनी. मला तर काय वाटतंय, शीतलला कुठेतरी थांबली असेल. ती डायरेक्ट उद्याच येईल. नाही नाही, तशी नाही थांबायची ती. तिला माहित नाही आम्ही सगळेजण काळजी करतो इकडे ते. नाही, येईल ती. आत्ताच येईल बघ. राहुल्याची आई, तुम्ही जेवलात का? अगं जेवणच बसली होती तवर ही कळलं. जीजी तुम्ही खाऊन घ्या जरा. नाही ना ग, मी जेवण नंतर. अगं जीजे पण गोळ्या. अगं गोळ्याचं काय, 1 दिवस नाही खाल्ल्या तर काय होत नाही मला. अगं जीजे पायाला लई मुंगी आल्या ग, आणि रग बी धरलीये. मी असं करते, मी आज जाऊन पडते जरा वेळ. लय वेळ बसले ना, त्यामुळे असं झालं असेल बघ. जाऊन पड जातो, आम्ही बघतो इथलं. हा, काय लागलं तर सांगा बर का. अगं ऐक. अगं मम्मी, काय लाजबीज वाटते का नाही तुला? का? काय झालं? तुझी एवढी लेकी सारखी सून अजून घरी नाही आली, तू इथं खात बसली बाय. तिच्यासाठी उपाशी मरायला आडलंय माझं खिटर. अगं मम्मी, मला तर एवढी भूक लागली होती की काय सांगू.
काय सुचायचंच बंद झालं होतं. आपली म्हातारी कशी काय एवढ्या वेळ बसते कुणाच ठाऊक. तिची लाडकी नाचून आहे बाई, तिला कसं जाईल जेवण? नाही तर का, मला वाटलंच होतं तू इथं खात बसली असेल म्हणून. ती येईल नाही तर राहील म्हणून काय आपण उपाशी मारायचं? पण मम्मी काय झालं असेल ग? काय माहित बाई काय झालं असं, पण मला तर वाटतंय नाही आली ना तर बरंच होईल बघ. पण एका बाजूने नाही ते डोक्यात विचार बी येतात. काहीतरी विपरीत घडू नये म्हणजे झालं बघ. एकदम मनातलं बोललीस बघ. अगं काही बातम्यांमध्ये पण नाही ना का आलं काय ते रेल्वे बिल्वे घसरली वगैरे असं काय? नाही बाई, म्हणजे काय माहित नाही, बघायला लागल. आता ही बाया येस तर ताटकळत बसायला लागणार. मला तर वाटतंय ती येईल उद्या सकाळपर्यंत. मी आपल्या जेवण झोपणारे बाई. चुकतीस कशाचं? हे आले म्हणजे बाजार करतायला आपला. कशाला करतील बाजार? आता जागलो की एवढा वेळ. नको जागायला, आपल्या महाराणी आल्या नाहीत अजून. त्या आल्याशिवाय कसं झोपायचं सांग बरं? आपण जेवून तर घेऊ, मग ते बघू नंतर. मम्मी माझ्यासाठी भात ठेव बर का. घे की मग आत्ताच. नाही नको, ठेव तुझ्याकडेच. मी एवढं संपल्यावर खाते. अबे फोन लावून बघ ना परत एकदा. चालू झाला असेल फोन. 5 मिनिटापूर्वीच तर लावला होता की. अरे लावून बघ ना परत एकदा. लावतो. अरे आजा, पण तू तुझा फोन कुठे ठेवलायस? अरे बॅटरी संपली म्हणून मी चार्जिंग लावलाय. अरे आजा, जर त्या दोघांनी दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरनं फोन केला असला तर? अरे पण मी बघितलंच नाही. सकाळपासून तुझ्या बी ध्यानात आलं नसेल. एक तर दिवसभर आपण तिकडे शूटिंग रेंज वरती होतो आणि तिकडे रेंज पण नसती कवा कवा. अरे पण आला असतं तर कळलं असतं ना. अरे एकतर या फोनाफोनीच्या नादात मिस कॉल बघण्यात आला नसेल तुझ्या. थांब मीच बघतो. नाना, मामा, सौरभ, जयश्री. आजा, हे 2 अननोन मिस कॉल कोणाचे? बघू. हे काय माहित, हे कधी आलते? हा मी मोबाईल चार्जिंग लावलेला ना तेव्हा आलते बहुतेक. पण ह्याला येऊन लय वेळ झालाय अभ्या. लाव फोन लाव. हा फोनच उचलला ना कोण. परत लाव बरं. हेलो, कौन है जी? आपके फोन से मुझे कल फोन आया था, मतलब आपके नंबर से. किसी ने कॉल किया था क्या? अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी, उनका झगड़ा हुआ था, फोन उन्होंने किया था. झगड़ा? कैसा झगड़ा हुआ था क्या? अरे यार वो पता नहीं, एक काम करो सुबह फोन करो. चल. हेलो हेलो सुनो. काय झालं? अरे जबलपूर मधनं फोन होता. ते म्हणला काहीतरी झगडा का काहीतरी झालाय म्हणत होता. अबे तिच्या जेवायला काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे. अरे कधीपर्यंत वाट बघायची तुमची? या ऐकायला बसलो का इकडं? मला काय माहित नाही, लवकरात लवकर बघायचं काय झालं. तिथे स्टेशनवर जा, मला फोन कर. ठेवतो. हा मामा, डोंट वरी, वी डू समथिंग. भैया, वी विल. That is the talent.
इथे सिच्युएशन काय? तू इंग्लिश मध्ये चुका काय काढतोय? आता हो काय करायचं? अहो अजून बी आली नाहीत की ही दोघं. भैया मला काय वाटतंय की तर आपल्यालाच काहीतरी हालचाल केली पाहिजे बघ. म्हणजे नेमकं करायचं तरी काय? हा बाप्पा वेट ना, मी केलाय मुंबईला फोन. तिकडनं फोन आल्यावर कळलं आपल्याला काय करायचंय ते. आपण ते सांगणार तरी काय आपल्याला? आणि आपण किती वेळ वाट बघायची? हा, आपणच मुंबईला जाऊन यायचं का? म्हणजे काय आहे? गाडी काढली ना तरी 4 तासात पोहोचतोय. अहो नाना, कशाला घाई करता एवढी? नाही, मला बी वाटतंय आपण तसंच करायला पाहिजे. आपल्याला तिकडे स्टेशनवर गेल्यावरच कळलं ना काय झालं आणि काय नाही ते. तिथं तरी शोधणार कस? त्याचे फोटो बरोबर घेऊन जायचं का म्हणजे दाखवायला? होय, तसंच करायला पाहिजे. अजून काय हवं? अहो असं कसं शोधणार? भुईंजला जाऊन पोलीस स्टेशन मध्ये रितसर कंप्लेंट करावी लागेल आधी, मग तिकडनं ते फोनाफोनी करतील. मग रेल्वे स्टेशनवरतून सीसीटीव्ही फुटेज मागून घेता येईल. मग त्याच्यात ते बघतील तेव्हा आपल्याला काहीतरी कळेल. होय, मला बी तसंच वाटतंय. हा हा, पण मला असं वाटतंय की आपण तिकडे गेलो ते इकडे आले तर चुकामुक होईल. मग करायचं तरी काय नाना? उद्या सकाळपाव तर थांबायचं का आपण? नाना, मी काय म्हणतोय, आम्ही पोरं जातो की मुंबईला. तुम्ही थांबा इथं का भैया? गुड गुड गुड, चांगली आयडिया गोट्या. मस्त. मग काय करायचं? जायचं म्हणतोस? भैया मी काय म्हणतोय, म्हणजे बघा तिकडं काय मॅटर झाला असला, तिकडचं इकडं कोण आलं तर तुम्ही इथं गावात पाहिजे ना. मच कन्फ्युजन टॅलेंट. तिकडे जावंसं बी वाटतंय आणि तू म्हणतोय तसं इकडे थांबावंसं बी वाटतंय. म्हणजे बघा भैया, तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते. काय विचार करायचा टॅलेंट? तर डोकं बंद पडायची वेळ आली सगळी. काय टॅलेंट? आम्ही यांच्या घरात एंट्री मारली नाही तर शीतलने एक्झिट घेतली का काय? भैया मी काय म्हणतोय, हाच बेस्ट चान्स आहे घरात एंट्री मारायचा. कळतंय रे टॅलेंट, सगळं कळतंय. आईला या उंदरा मांजराच्या खेळामध्ये उंदीरच गायब झाला तर काय उपयोग आहे? तेव्हा प्लीज शीतलला परत पाठव. तिच्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. भैया, हा बोला की मामा. मी जातो मुंबईला. पोरांसंग कोणतरी पाहिजे ना. नाना, तुम्ही इथंच थांबा. इकडे काय झालं तर मला लगेच कळवा. पण अजिंक्यला नीट विचारलंय का तुम्ही? त्याला काय विचारणार? तो घाबरून गट झालाय. त्यात तो तिकडे एकटा. त्याला काय विचारणार आहे मी? अरे तसं नाही, समजा त्यांना निघायला उशीर झाला असेल किंवा वाटेत काय अडचण आली असेल तर त्यांनी आधी अजिंक्यलाच फोन केला असेल ना. अहो, फोन तर बंद आहे ना. आपल्याला कोणाला तरी केला नसता का मग फोन? पण आपलं नंबर ध्यानात असलं तर बरं. अख्ख्या गावाचा नंबर आहे आमच्या रावल्याकडं. लोक तेव्हा 1000 फोन करत बसताय, पण आज एक फोन करणार. मामा, मी का निघायचं का? म्हणजे गाडीचं बघायला. उगाच जायचं असेल तर इथं वेळ वाया घालवाय नको. वय वय,
वेळ वाया घालवायला नको, आपण निघूया लगेच. चालेल, म्हणजे मी कसं गाडीचं बघतो, पुढचं नियोजन करून घेतो. भैया नाही तर आपलीच गाडी न्यायची का? अरे विचारतोस काय गोटे, आपलीच गाडी जा घेऊन. पाहिजे तर मी ड्रायव्हर पण घेतो. अहो पण एवढं कशाला? अहो काय मामा, मी काय परका आहे का? अजून पण तुम्ही आम्हाला परकच समजताय? नाही तसं काय नाही. मग आजाचाच फोन आहे. हॅलो आजा, बोल की. अरे मला एका माणसाचा जबलपूरवरनं फोन आला होता. कुठनं? अरे जबलपूर मध्य प्रदेश. अरे पण तिकडनं का केलं तरी? ते मला पण नीट काय कळलं नाही. तर तो माणूस म्हणत होता तिथे कसली तरी भांडणं झाली आणि तिथं 2 जण होती, एक पोरगा आणि एक पोरगी. त्यांनी केला होता फोन. अरे म्हणजे मग शीतलन राहुले होती काय ती? मला वाटते ती 2च असतील. तू रेल्वे स्टेशनला फोन करून बघितलंस का? अरे मी केला होता फोन. मग तिथला ड्युटी ऑफिसर बदललाय वाटतं. ते म्हणले लवकरात लवकर सांगतो तुम्हाला. मी एक काम करतो, रेल्वे स्टेशनवर काय कळते का बघतो. हा, मला वाटते ती तिथंच थांबली असतील. असंच काहीतरी झालं असेल म्हणून मी तुला लगेच फोन करून सांगितलंय. बर. अरे आम्ही बी इकडे मुंबईला जायचा विचार करत होतो, म्हणजे तिकडे स्टेशनवर आम्हाला काहीतरी कळलं असतं ना म्हणून. नाही म्हणजे बघा तुम्ही काय ते, मला तर काय कळणं झालंय. मला कळलं की मी फोन करतो, तुम्ही पण करा मला. हा ठेवू? बर. काय झालं? अहो आजा म्हणतोय त्याला तिकडनं जबलपूरवरनं फोन आला होता म्हणून. तिकडं काहीतरी झालंय वाटतं. काय झालं? काय झालं ते काय नक्की कळलं नाही, पण कोणाचा तरी फोन घेऊन शीतल आणि राहुल्यानं आजाला फोन केला होता. तो फोन काय आजानं उचलला नाही. मग आजाने माघारी त्या नंबरवर फोन केला तर त्यांनी सांगितलं काहीतरी भांडणं झाली म्हणून. हो, ही आणि कोणाशी जाऊन भांडली? ऐका, तिथं आणि काय उद्योग करून ठेवलाय नी? काय झालं तर नसेल ना माहिती दोन्ही पोरांना. काय झालंय ते तिकडे जबलपूरला झालंय, काय कळायलाच मार्ग नाही. अरे कुठं आहे जबलपूर? आता काय करायचं? नाना काय करायचं म्हणजे? आता मुंबईला जाणार होतो ना, जबलपूरला जाऊ. जबलपूरला? अरे जबलपूरला म्हणजे 12-16 तास लागतील जायलाच. अहो मामा गेलं तर पाहिजे ना. नाही म्हणजे तिथे गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार काय सिच्युएशन आहे. पण तिथं गेल्यावर ते तिथं असतीलच याचा काय भरोसा? म्हणजे आपण हिथं काळजी करतोय म्हणून ते तिकडनं घाईत निघाले असतील तर? वय तसं बी झालं असेल. पण आजा म्हणला होता की त्याला तिकडच्या पोलीस स्टेशनवरनं फोन येणार होता म्हणून, आणि तो मग आपल्याला कळवणार होता. आता त्याला कळवल्यावर तो आपल्याला कळवल की, तोपर्यंत वाट बघू. हा चालतंय. या पोरांनी माझ्या जीवाला घोरच लावलाय बघा. अरे बस तिथं बस तू. पाणी बिणी द्या. पाणी देऊ का तुला? जीजी, तुम्ही जाऊन पडा बरं आतमध्ये जरा. अगं कशाची पडतेस? माझ्या जीवाला काळजी लागली बघ. आईचा फोन तरी उद्या तेवढा. येईल की. ही शेतली जबलपूर मध्ये काय करत होती?